यावल तालुक्यातील अंजाळे गावात भव्य अशा गोशाळेचे भूमिपूजन जगन्नाथपुरी येथील प्रमुख महंत महामंडलेश्वर रामकृष्णदास महाराज आणि महामंडलेश्वर जनार्दन महाराज तसेच आमदार हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना आमदार हरिभाऊ जावळे म्हणाले, गोवंश हत्या बंदी झाल्यानंतर आम्ही गोवंशचे काय करणार आहोत। मात्र असे जे काही गोप्रेमी आहेत, गोरक्षण करणाऱ्या, गोशाळा उभारणाऱ्या संस्था आहेत, त्यांना सरकारच्या माध्यमातून मदत करण्याकरता प्रयत्न करणार असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले। सरकारच्या माध्यमातून गोवंश हत्याबंदीचा जो कायदा झालेला आहे, आम्हाला विचारायचे बरेच लोक की गोवंश हत्याबंदी झाल्यानंतर तुम्ही या गोवंशाचं गोमातेचं काय करणार आहात। पण निश्चितच सरकारच्या माध्यमातून अशा ज्या काही ट्रस्ट आहेत, गोशाळा उभ्या करणाऱ्या, त्यांचं गोमातेचं संगोपन करणाऱ्या, गोवंशाचं संगोपन करणाऱ्या, यांना सरकारच्या माध्यमातून मदत करण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करणार आहे आणि ते प्रयत्न मी करण्यात यशस्वी होईल यामध्ये कोणतीही शंका नाही आहे। आज इथं गौशाळेची सुरुवात होते आहे। आज भूमिपूजन या ठिकाणी करण्यात आलं आणि भुसावळ येथील जो गौप्रेमी नागला परिवार आहे, तर त्या नागला परिवारामार्फत ही जबाबदारी त्यांनी घेतली आहे गौशाळेची आणि त्या परिवाराने स्वतः याची जबाबदारी स्वीकारल्यामुळे आम्हालाही आत्मविश्वास आहे की हे कार्य फक्त कागदोपत्री न होता कृतीमध्ये इथे होणार आहे, अशी जबाबदारी त्यांनी घेतली आहे आणि आम्हालाही आश्वासन दिले। भुसावळ येथील नागला परिवाराने या गोशाळेची जबाबदारी स्वीकारत गोसेवेचा विडा उचलल्याने आमदार हरिभाऊ जावळे यांनी नागला परिवाराचे कौतुक केले। न्यूज सुपरवनसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर भोजने, जळगाव।